नमस्कार लाडक्या बहिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत आपला जर फॉर्म भरला असेल आणि आपला फॉर्म हा अप्रूव्हलसुद्धा असेल, आपलं स्टेटस हे मंजूरसुद्धा दाखवत असेल, तरीसुद्धा आपल्या खात्यावरती पैसे आले नसतील, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे मिळून जे 4,500 रुपये येणार होते ते आले नसतील, तर तुम्हाला काय करावं लागणार आहे सविस्तर आपण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सर्वप्रथम तुम्हाला गुगलवरती यायचं आहे। गुगलवरती आल्याच्यानंतर तुम्हाला इथं माय आधार UIDI.government.in वेबसाईट सर्च करायची आहे। वेबसाईट सर्च केल्याच्यानंतर सर्वात वरती जे दिसत आहे UIDI या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। या ठिकाणी क्लिक करून घ्या। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आणखी एक इंटरफेस तुमच्या पुढे ओपन होईल। हा ओपन झाल्याच्यानंतर आणखी माहिती आहे, ती माहिती तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे की तुमचा आधार हे बँकेशी सेडिंग आहे किंवा नाही हे तुम्हाला इथं दिसणार आहे। इथे आल्याच्यानंतर तुम्हाला खाली लॉग इन हे ऑप्शन दिसत आहे। या लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे। लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करा, परत एक पेज तुमच्या पुढे ओपन होईल। इथे आल्याच्यानंतर तुमचा 12 अंकी जो आधार क्रमांक आहे तो आधार क्रमांक इथं टाकून घ्या। त्यानंतर तुम्हाला इथं कॅप्चा विचारण्यात आला आहे, तो कॅप्चासुद्धा तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे। इथं जो कॅप्चा दिलेला आहे तो बरोबर तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। हे सर्व टाकल्याच्या नंतर तुम्हाला खाली लॉग इन विथ OTP या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमचा जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे त्यावर एक OTP येईल, तो OTP तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। जो OTP आला आहे तो OTP तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आणि त्यानंतर लॉग इन या बटनवर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर असं तुमच्या पुढे आणखी एक पेज ओपन होईल। हे पेज लोडिंग घेत आहे। हे पेज ओपन झाल्याच्यानंतर तुम्हाला आणखी माहिती इथं पाहायला भेटणार आहे। तर या ठिकाणी आल्याच्यानंतर सर्वप्रथम डॉक्युमेंट अपडेट असं येईल। त्यानंतर तुमचं आधार कार्ड तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर ते तुम्ही इथं करू शकता। त्यानंतर तुम्हाला ऑर्डर अँड PVC कार्ड करायचं असेल ते करू शकता। आधार अपडेट करू शकता। आणि आपल्याला मेन टॉपिक जो आपला आहे की आधार कार्ड आपले बँकेशी सीडिंग आहे का ते आपल्याला पहिलं चेक करायचं आहे। त्यामुळे हे जे काही 4,500 रुपये तुमचे गुंतलेले आहे तर ते तुमच्या बँकमध्ये येत नाही। तर तुम्हाला बँक सीडिंग स्टेटस या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। जर तुमचं DDP जे काही DBT प्रणाली आहे, डायरेक्ट बँक ट्रान्सफर, हे जर तुमचं इनेबल नसेल तर तुमच्या खात्यामध्ये ते 4,500 रुपये येणार नाही। तर हे तुम्हाला सर्वप्रथम या सीडिंग या ठिकाणी चेक करून घ्यायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर असं हे पेज लोड होईल, लोड घेत आहे। त्यानंतर तुम्हाला पुढे दिसेलच तुमचं बँक हे आधारशी सीडिंग आहे किंवा नाही। तर तुमचं बँक हे आधारशी सीडिंग असेल तर तुम्हाला अशी माहिती इथं पाहायला भेटणार आहे। जर आपला बँक हे जी काही DBT प्रणाली आहे ती जर आपली या बँकेला जर कनेक्ट असेल तर तुम्हाला इथं ॲक्टिव्ह दिसणार आहे, नसेल तर इनॲक्टिव्ह आपल्याला इथं दिसणार आहे। तर इथं तुमचं जे काही बँक खातं आहे तुमचं DBT प्रणालीद्वारे तुमचं खातं हे बँकेला लिंक आहे। जरी नसेल तर इथं इनॲक्टिव्ह दिसेल। इनॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला तुमच्या नजीकच्या बँकमध्ये जावं लागेल। जी काय आपली बँक आहे गव्हर्नमेंट, खाजगी संस्था, या बँकेमध्ये जाऊन आपल्याला तुमचं आधार कार्ड हे बँकेशी लिंक करावं लागेल, सीडिंग करावं लागेल, तरच तुमचे जे काही 4,500 रुपये आहे ते तुमच्या बँक खात्यामध्ये येतील, नाहीत अन्यथा ते 4,500 रुपये तुमचे येणार नाही। तर हे लवकरात लवकर तुमच्या बँकेमध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता आणि तिथे तुम्ही तुमच्या आधारला बँक लिंक करून घ्या। त्यानंतरच तुम्हाला हे जे काही 4,500 रुपये हे ते मिळतील। तर अशा प्रकारे तुम्ही हे तुमचं बँक खाते आधारशी लिंक आहे किंवा नाही तुम्ही या माय आधार UIDI या वेबसाईटला जाऊन तुमच्या आधार बँकेला सीडिंग आहे किंवा नाही हे तुम्ही इथे लगेच चेक करू शकता। मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त महिलांना शेअर करा, जेणेकरून त्यांना याची माहिती मिळेल आणि त्यांचे जे काही 4,500 रुपये अंके आले नसतील तर ते त्यांचे पैसे यायला त्यांना मदत होईल। तर मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्या। असेच नवनवीन व्हिडिओ आपण तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो।